प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराचे आभार मानतो की या समयी आपण एका नवीन विषयावर अध्ययन करणार आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे आपल्या देणग्यांचा म्हणजे कृपादानांचा विश्वासाने वापर करणे. लेखक आहे पास्टर T.O. बनसो. 28 ऑक्टोबर 2016चा संदेश. यापो नगरात तबिता म्हणजे दुर्कस नावाची एक शिष्य होती. ती सत्कृत्य व दानधर्म करण्यात तत्पर असे. त्या दिवसात ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्यांनी तिला धुवून माडीवरच्या एका खोलीत ठेवले. लोध हे यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे ऐकून शिष्यांनी दोघा माणसांना त्यांच्याकडे पाठवून अशी विनंती केली की आमच्याकडे येण्यास विलंब करू नका. तेव्हा पेत्र उठून त्यांच्याबरोबर गेला. तो आल्यावर त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले आणि सर्व विधवा रडत रडत त्याच्या भोवती उभ्या राहिल्या. आणि दुर्कस त्यांच्याबरोबर असताना तिने केलेले अंगरखे व कपडे त्याला दाखवू लागल्या. पेत्राने सर्वांना बाहेर घालून गुडघे टेकले व प्रार्थना केली आणि शवाकडे वळून तो म्हणाला, तबिते उठ. तेव्हा तिने आपले डोळे उघडले आणि पेत्राला पाहून ती उठून बसली. त्याने तिला हात देऊन उभे केले आणि पवित्र जनांना व विद्वांना बोलावून तिला जिवंत त्यांच्यापुढे उभे केले. ही गोष्ट संपूर्ण यापोभर समजली आणि अनेकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. त्यानंतर तो यापोमध्ये शिमोन नावाच्या एका कातडे कमावणाऱ्याकडे अनेक दिवस राहिला. प्रेषितांची कृत्ये अध्याय 9 वचन 36 ते 43. पवित्र शास्त्राच्या या उतार्यात आपण दोन विश्वासणाऱ्यांना देवाने दिलेल्या वेगवेगळ्या देणग्यांचा म्हणजे कृपादानांचा वापर करताना पाहतो. पहिली व्यक्ती दुर्कस आहे आणि दुसरी व्यक्ती पेत्र आहे. मला प्रथम दुर्कसबद्दल बोलायचे आहे. दुर्कसने तिची देणगी वापरली. दुर्कसकडे करुणा आणि दातृत्वाची विशेष देणगी होती. ती तिने गरिबांना आणि विशेषतः विधवांना आशीर्वाद करण्यासाठी अत्यंत उदारपणे वापरली. तिची ही कृती खरोखरच प्रशंसनीय होती. ती मरियासारखी होती जिने येशूला मौल्यवान अत्तर लावले. तिला जे शक्य होते ते तिने केले. मार्क शुभवर्तमान याचा 14वा अध्याय वचन 3 ते 9 मध्ये हे लिहिलेलं आहे. धार्मिक नेत्यांना येशूला मारण्यापासून मरिया रोखू शकली नाही. दफनविधीसाठी येशूचा देह मागायला ती जाऊ शकली नाही. ते काम दुसऱ्या कोणाच्या तरी होते, परंतु ती येशूच्या चरणावर ते मौल्यवान अत्तर लावू शकली. तिने तिच्याकडे जे होते ते दिले आणि देवाने तिला अनंत काळचे प्रतिफळ दिले. तिच्या त्या चांगल्या कामाबद्दल आजपर्यंत बोलले जाते. तिला जे शक्य होते ते तिने केले. पुन्हा दुर्कसकडे वळूया. दुर्कसने आजारी लोकांना बरे करण्यासाठी त्यांच्यावर हात ठेवले होते किंवा तिने मेलेल्यांना जिवंत केले होते अशी कोणतीही नोंद नाही. मात्र तिला जे शक्य होते ते तिने नक्की केले. तिने तिच्या उदारतेच्या देणगीचा वापर केला. तिने गरिबांना आशीर्वाद दिला. दुर्कस केवळ शब्दात विश्वास ठेवणारी नव्हती, तर ती कृतीतून विश्वास ठेवणारी होती. तिने कमी भाग्यवान लोकांना देवाचे प्रेम दाखवून देवावरील आपला विश्वास प्रत्यक्ष कृतीत आणला. त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांदेखत असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून तुम्हाला स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. मत्तेय शुभवर्तमान अध्याय 5 वचन 16. देवाने दुर्कसच्या चांगल्या कामाची नोंद घेतली, अगदी जशीच त्याने प्रेषितांची कृत्ये 10 मध्ये कर्नेल्याच्या उदारतेची नोंद घेतली होती आणि त्याचे व त्याच्या घराण्याचे तारण घडून आणले होते. देवाने कर्नेल्याला उदारतेचेही फळ दिले. पण बंधूंनो, तुम्ही चांगले करण्यात कंटाळा करू नका. 2 थेसलोनिकरास पत्र अध्याय 3 वचन 13. दुर्कस मरेपर्यंत चांगली कामे करत राहिली. तिचे जीवन गलातीकरास पत्र याचा 6वा अध्याय वचन 9 नुसार होते. चांगले करण्यात आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर योग्य काळी आपल्याला पीक मिळेल. दुर्कसने तिला देवाने दिलेली देणगी वापरली. जे तिला शक्य होते ते तिने केले. पेत्राने त्याची देणगी वापरली. प्रेषितांची कृत्ये अध्याय 9 वचन
36 ते 43 मध्ये हे लिहिलेलं आहे. दुसरी व्यक्ती ज्याबद्दल मला बोलायचं आहे ती म्हणजे पेत्र. दुर्कसच्या मृत्यूनंतर यापोमधील शिष्यांनी लुदामध्ये असलेल्या पेत्राला बोलावून घेतले. त्यांचा असा विश्वास होता की तो दुर्कसला पुन्हा जिवंत करू शकेल. दुर्कसच्या मृत्यूवर रडणाऱ्या सर्व विधवांना आणि इतरांना खोली बाहेर जाण्यास सांगून पेत्राने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. दुर्कस पुन्हा जिवंत झाली. पेत्राने तिला जिवंत स्वरूपात पवित्र जनांसमोर आणि विद्वांसमोर उभे केले. येथे आपण पाहतो की पेत्र त्याला देवाने दिलेली देणगी वापरत आहे. विशेष आणि विश्वासाची आणि चमत्कार करण्याची देणगी. देवाने सर्व ख्रिस्ती बांधवांना आणि सेवकांना सारख्याच देणग्या दिलेल्या नाहीत. त्याने आपल्याला वेगवेगळ्या देणग्या दिल्या आहेत आणि आपण त्या वापरल्या पाहिजेत. कृपादानी निरनिराळी आहेत, पण आत्मा तोच आहे. सेवा निरनिराळ्या आहेत, पण प्रभू तोच आहे. कार्य निरनिराळे आहेत, पण सर्वांमध्ये सर्व कार्य करणारा देव तोच आहे. तरी सर्वांच्या हितासाठी प्रत्येकाला आत्म्याचे प्रकटीकरण दिले जाते. एकाला आत्म्याद्वारे ज्ञानाचे वचन दिले जाते, दुसऱ्याला त्याच आत्म्याद्वारे विद्येचे वचन, दुसऱ्याला त्याच आत्म्याद्वारे विश्वास, दुसऱ्याला त्याच आत्म्याद्वारे आजार बरे करण्याची कृपादाने, दुसऱ्याला चमत्कार करण्याची शक्ती, दुसऱ्याला संदेश सांगण्याचे दान, दुसऱ्याला आत्मे ओळखण्याचे दान, दुसऱ्याला निरनिराळ्या भाषा बोलण्याचे दान आणि दुसऱ्याला भाषांचा अर्थ सांगण्याचे दान दिले जाते. परंतु तो एकच आत्मा ही सर्व कार्य करतो आणि तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळे दान वाटून देतो. 1 कोरिन्थियस पत्र याचा 12वा अध्याय 4 ते 11 या वचनांमध्ये हे लिहिलेले आहे. बायबल ख्रिस्ताच्या शरीराची म्हणजे मंडळीची तुलना मानवी शरीराशी करते, ज्यामध्ये वेगवेगळी कार्य करणारे अनेक अवयव असतात. प्रत्येक अवयवाची रचना आणि स्थान हे त्याच्या विशिष्ट कार्यानुसार ठरविले जाते. प्रत्येक भाग उपयुक्त आहे. कोणताही एक भाग सर्व कार्य करू शकत नाही. प्रत्येक भाग केवळ त्याला दिलेले काम करू शकतो. सर्व अवयव एकमेकांशी सहकार्य आणि सामंजस्याने काम करतात, स्पर्धेने नाही. आणि देणग्याचा उपयोग इतरांना आशीर्वाद देण्यासाठी करायचा असतो, स्वार्थासाठी नाही. 1 कोरिन्थियस पत्र याचा अध्याय 12 वचन 12 ते 31 चा हा सारांश आहे. रोमकारास पत्र अध्याय 12 वचन 4 ते 8 मध्ये असे लिहिलेले आहे. ख्रिस्ताच्या शरीरातील विश्वासणाऱ्यांना वापरण्यासाठी देवाने दिलेल्या वेगवेगळ्या देणग्याबद्दलही सांगितले आहे. या देणग्या समान नाहीत आणि विश्वासणाऱ्यांनी देवाने दिलेली कोणतीही देणगी वापरणे आवश्यक आहे. कारण जसे एका शरीरात आपले अनेक अवयव आहेत आणि सर्व अवयवांचे काम एकच नाही, तसेच आपण अनेक जण ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव आहोत. आणि आपल्याला दिलेल्या कृपेनुसार आपल्याला निरनिराळी कृपादाने मिळाली आहेत. कोणाला संदेश सांगण्याचे दान असेल तर त्याने विश्वासाच्या प्रमाणानुसार संदेश सांगावा. सेवा असेल तर सेवेत तत्पर असावे. जो शिकवतो त्याने शिकवण्यात, जो बोध करतो त्याने बोध करण्यात, जो देतो त्याने उदार हाताने द्यावे. जो पुढारी आहे त्याने उत्साहाने काम करावे. जो दया करतो त्याने ती आनंदाने करावी. रोमकारास पत्र अध्याय 12 वचन 4 ते 8. पेत्राला ख्रिस्ताच्या शरीरातील त्याचे स्थान ओळखता आले. त्याला त्याचे काम माहीत होते आणि त्याने देवाने दिलेली देणगी वापरली. त्याने दुर्कस सारखी भूमिका बजावली नाही. प्रत्येकाने आपापली जागा ओळखली आणि तिथे काम केले. देवाची तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. तुम्ही तुमची देणगी ओळखली आहे का? जर ओळखली असेल तर ती वापरा. तुमची देणगी दुसऱ्याच्या देणगीपेक्षा वेगळी असू शकते, परंतु तुमच्याकडे कोणती देणगी नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. समस्या नेहमी देवाने दिलेली देणगी वापरण्याबद्दल असते. पौलने आपला शिष्य तिमोथेयाला याला सांगितले, तुझ्यात जे कृपादान आहे, जे तुला संदेशाद्वारे व वडिलांच्या मंडळीने हात ठेवल्याने मिळाले आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नको. तिमोथेयाला पहिले पत्र अध्याय 4 वचन 14 मध्ये हे लिहिलेले आहे. पेत्राने त्याच्या देणगीकडे दुर्लक्ष केले नाही. त्याने ती ओळखली आणि वापरली. जसे त्याने सुंदर नावाच्या दरवाजाजवळ जन्मापासून पांगळ्या असलेल्या माणसाला सांगितले,
माझ्याजवळ सोने रुपये नाही, पण जे आहे ते मी तुला देतो. नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चाल. प्रेषितांची कृत्ये अध्याय 3 वचन 6 मध्ये हे लिहिलेलं आहे. आपण असे म्हणू शकतो की दुर्कसकडे सोने आणि रुपये होते, जे तिने गरिबांना आणि विधवांना मदत करण्यासाठी उदारपणे वापरले. दुसरीकडे पेत्राकडे विशेष विश्वासाची देणगी होती आणि ती त्याने वापरली, ज्यामुळे दुर्कस पुन्हा जिवंत झाली. तुमच्याकडे सर्व काही नाही, परंतु नक्कीच काहीतरी आहे जे तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे पवित्र आत्म्याकडून मिळालेली आध्यात्मिक देणगी आहे, जी देवाने दिलेल्या नैसर्गिक क्षमतेवर किंवा प्रतिभेत भर घालते. नाण्याचा दृष्टांत. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय वचन 14 ते 30 मध्ये नाण्यांच्या दृष्टांतात एक नाणे मिळालेल्या सेवकाचा निषेध करण्यात आला, कारण त्याने मालकाने दिलेले ते नाणे वापरण्यास नकार दिला. प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या क्षमतेनुसार नाणी देण्यात आली होती. वचन 15. 5 नाणी मिळालेल्या सेवकाने ती गुंतवली, आणखी 5 नाण्यांचा नफा मिळवला. आणि 2 नाणी मिळालेल्या सेवकाने ती गुंतवली आणि आणखीन 2 नाण्यांचा नफा मिळवला. परंतु 1 नाणे मिळालेल्या सेवकाने जमिनीत खड्डा खणून त्याला मिळालेले पैसे लपवून ठेवण्यात आपली ऊर्जा वाया घालवली. त्याने तीच ऊर्जा ते पैसे एखाद्या उत्पादक आणि फायदेशीर व्यवसायात गुंतवण्यासाठी वापरायला हवी होती. हे करण्याऐवजी त्या आळशी आणि मूर्ख सेवकाने जेव्हा त्याचा मालक प्रवासातून परतला आणि त्याला दिलेल्या पैशांचा हिशोब मागितला, तेव्हा मालकालाच दोष दिला. मग ज्याला 1 नाणे मिळाले होते तो जवळ येऊन म्हणाला, मालक, मला माहीत होते की तुम्ही कठोर माणूस आहात. तुम्ही न पेरलेल्या ठिकाणून कापता आणि न पाकडलेल्या ठिकाणून गोळा करता. मला भीती वाटली म्हणून मी तुमचे नाणे जमिनीत लपवून ठेवले. पहा, हे तुमचे पैसे. वचन 24 आणि 25. या अयोग्य सेवकाला त्याच्या मालकाकडून जे मिळायला हवे होते तेच मिळाले, कारण त्याने त्याला दिलेले पैसे वापरले नाहीत. पण मालकाने त्याला उत्तर दिले, अरे दृष्ट आणि आळशी सेवका, मी पेरले नाही तिथून कापतो आणि पाकडले नाही तिथून गोळा करतो, हे तुला माहीत होते ना? मग तू माझे पैसे सावकाराकडे का ठेवले नाहीस? म्हणजे मी आलो तेव्हा मला माझे पैसे व्याजासह मिळाले असते. मग त्याने आज्ञा दिली, त्याच्याकडून ते नाणे काढून घ्या आणि ज्याच्याकडे 10 नाणी आहेत त्याला द्या, कारण ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि त्याला विपुलता प्राप्त होईल, पण ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळून जे आहे तेही काढून घेतले जाईल. आणि या निरुपयोगी सेवकाला बाहेरच्या अंधारात टाकून द्या, तिथे रडणे आणि दात खाणे होईल. वचन 26 ते 30. तुम्ही पाहिले का की जे लोक त्यांच्या देणग्याचा चांगला वापर करतात त्यांचे काय होते, आणि जे त्यांच्या देणग्या वापरण्यात अप्रामाणिक असतात त्यांचे काय होते? 10 सेवकांची गोष्ट. लूका शुभवर्तमान 19 वचन 11 ते 27 मध्ये असाच एक उतार आहे. मोहरांचा किंवा 10 सेवकांचा दृष्टांत. मालकाने त्यांना 10 मोहरा दिल्या. प्रत्येक सेवकाला 1 मोहर. एका सामान्य कामगारासाठी हे सुमारे 3 किंवा 4 महिन्याच्या वेतनाएवढे होते. पहिल्या आणि दुसऱ्या सेवकाने आपल्या पैशाने काम केले आणि अनुक्रमे आणखी 10 आणि 5 मोहरा नफा मिळवला. परत आल्यावर मालकाने 10 आणि 5 मोहरा नफा मिळवणाऱ्या सेवकाची स्तुती केली आणि त्यांना राज्य करण्यासाठी अनुक्रमे 10 आणि 5 शहरे दिली. वचन 17 आणि 19. पण तिसरा सेवक फक्त मूळ रक्कम परत घेऊन आला आणि म्हणाला, मालक, मी तुमचे पैसे रुमालात बांधून सुरक्षित ठेवले. मला तुमची भीती वाटत होती, कारण तुम्ही कडक माणूस आहात. तुम्ही जे ठेवले नाही ते काढता आणि जे पेरले नाही ते कापता. लूका शुभवर्तमान अध्याय 19 वचन 20 आणि 21. जेव्हा त्याचे सहकारी त्यांचे पैसे वापरून नफा कमवत होते, तेव्हा त्याने त्याला दिलेले पैसे का लपवले? तो म्हणाला, त्याला भीती वाटत होती. ज्या मालकाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि इतरांना दिली तेवढीच रक्कम त्याला दिली, त्याची त्याला भीती वाटत होती का? इतरांना भीती का वाटली नाही? त्याने आपल्या मालकाचे वर्णन व्यवहार करायला कठीण माणूस असे केले. तो म्हणाला, तो मालक जे त्याचे नाही ते घेतो आणि त्याने न पेरलेले पीक कापतो. तो अप्रत्यक्षपणे त्याचा मालक चोर आहे असे म्हणत होता का?
फक्त याच सेवकाने आपल्या मालकाचे असे वर्णन केले. सेवकांमधल्या या वेगळ्याच व्यक्तीला त्याच्या लायकीनुसार फळ मिळाले. रुपयाच्या दृष्टांतातील दुसऱ्या सेवकाप्रमाणे ज्याने आपली देणगी वापरली नाही, मालकाने त्याचा निषेध केला. अरे दृष्ट सेवका, राजा कळला, तुझ्या स्वतःच्याच शब्दावरून मी तुझा न्याय करतो. मी कडक माणूस आहे. जे ठेवले नाही ते काढतो आणि जे पेरले नाही ते कापतो. हे तुला माहीत होते ना? मग तू माझे पैसे बँकेत का ठेवले नाहीस? म्हणजे मी आलो तेव्हा ते व्याजासह वसूल केले असते. मग जवळ उभ्या असलेल्यांना राजाने आज्ञा केली, त्याच्याकडून ते नाणे काढून घ्या आणि ज्याच्याकडे 10 नाणी आहेत त्याला द्या. वचन 22-24. राजाने पुढे वचन 26 मध्ये म्हटले, मी तुम्हाला सांगतो की ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल, पण ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळून जे आहे तेही काढून घेतले जाईल. पुन्हा एकदा तुम्ही पाहिले का की जे लोक त्यांच्या देणग्या आणि प्रतिभा वापरण्यात अप्रामाणिक असतात त्यांचे काय होते? जर तुम्हाला देवाकडून शाब्बास चांगल्या सेवका असे ऐकायचे असेल तर तुमच्या देणग्यांचा वापर करा. प्रभू तुम्हाला काय सांगत आहे? प्रभू तुम्हाला या संदेशाद्वारे सांगत आहे की त्याने तुम्हाला दिलेली देणगी विश्वासाने वापरा, कारण देवाच्या देणग्या व त्याचे पाचरण ही पश्चाताप करण्यासारखी नसतात. रोमकारास पत्र 11 वचन 29. दुसऱ्या एका भाषांतरात असे म्हटले आहे, देव ज्यांना बोलवतो आणि त्यांना ज्या गोष्टी देतो त्याबद्दल तो कधीही आपले मत बदलत नाही. तथापि जिथे एखादी व्यक्ती शरीरातील तिची जागा घेऊन तिची देणगी वापरण्यास अपयशी ठरते, तिथे ती निरुपयोगी ठरते, कारण देव ती जबाबदारी दुसऱ्या कोणाला तरी देतो. म्हणून तुमची सेवा पूर्ण करा. ते मग त्याला दुसरे पत्र अध्याय 4 वचन 5. जसे प्रेषित पौलाने अख्रिबाला सांगितले, मी देखील तुम्हाला सांगतो, प्रभूकडून तुला जी सेवा मिळाली आहे ती पूर्ण करण्यास जपणूक कर. कलेसिकारास पत्र अध्याय 4 वचन 17. तुमच्या देणगीकडे दुर्लक्ष करू नका. कोणती देणगी दुसऱ्या देणगीपेक्षा कनिष्ठ नसते. आज मंडळीमध्ये अनेक लोक असे मानून बसतात की त्यांच्याकडे कोणत्याही देणग्या नाहीत किंवा त्यांच्या देणग्या ज्या सेवा क्षेत्रासाठी योग्य आहेत त्यामुळे ते स्वतःला कमी लेखतात. देवाने तुम्हाला दिलेल्या देणगीला तुच्छ मानू नका, कारण जरी तुम्ही ती जिथे वापरता ती जागा अज्ञात असेल त्यामुळे तुमची सेवा कमी महत्त्वाची ठरत नाही. देवाचे सेवक रेनार्ड बोनके यांनी सेवेबद्दल जे म्हटले आहे ते मला आवडते. ते म्हणाले, कोणीही नम्र असल्याचा आव आणून आणि प्रकाश झोतात येण्याची इच्छा न बाळगता आत्म्याला रोखून धरू नये किंवा आत्म्याला विझू नये, किंवा जोपर्यंत त्यांना प्रेरणा मिळत नाही किंवा त्यांच्यावर सक्ती होत नाही तोपर्यंत काही न करता राहू नये. काही लोकांना जितक्या वेळा प्रेरणा मिळायला हवी तितक्या वेळा ती मिळत नाही असे दिसते, किंवा मंडळीला मदत होईल तितक्या वेळा त्यांना प्रेरणा मिळत नाही. खूप जास्त लोकांना प्रेरणा न मिळल्यामुळे सभेमध्ये जडत्व येते. कोणीतरी म्हटले आहे की सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांमध्ये आणि नंतरच्या ख्रिस्ती लोकांमध्ये हाच फरक आहे की सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांना अधिक वेळा अधिक प्रेरणा मिळायची. देवाने तुम्हाला दिलेल्या देणग्याचा वापर न करणे म्हणजे पाप आहे. तसेच तुमच्या देवाने दिलेल्या देणग्यांचा उपयोग अभक्तीच्या कामासाठी करणे हे देखील पाप आहे. उदाहरणार्थ, असे काही लोक आहेत जे त्यांच्या गायनाच्या आणि संवादाच्या देणगीचा वापर अशी कामे करण्यासाठी करतात ज्यातून लोकांची उन्नती होत नाही, अशी कामे जी त्यांचे स्वतःचे आणि इतरांचे जीवन नष्ट करतात, आणि अशी कामे जी देवाऐवजी सैतानाचा गौरव करतात. ही नियतीची विकृती आहे. देव प्रत्येकाला त्याच देणगी वापरण्याबद्दल आणि तो त्या कशा वापरतो याबद्दल योग्य प्रतिफळ देईल. आपली देणगी न वापरण्याइतके जास्त नम्र, आळशी किंवा अज्ञानी बनू नका, आणि सैतानाला तुमच्या देवाने दिलेल्या देणग्यांचा ताबा घेऊन त्याच्या उद्देशासाठी वापरू देऊ नका. इतरांच्या देणग्या मिळवण्याचा प्रयत्न करू नका आणि त्याच वेळी स्वतःच्या देणग्यांना तुच्छ मानू नका किंवा लपवू नका. देवाने तुम्हाला दिलेल्या क्षमतेनुसार तुमच्या देणग्या वापरा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेचे चांगले कारभारी या नात्याने एकमेकांसाठी उपयोगी पडा. कोणी बोलत असेल तर तो देवाच्या वचनाप्रमाणे बोलो. कोणी सेवा करत असेल तर तो देवाने दिलेल्या सामर्थ्याप्रमाणे करो, यासाठी की सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचे गौरव व्हावे.
गौरव व सामर्थ्य युगानुयुग त्याचेच आहेत. आमेन. 1 पेत्र अध्याय 4 वचन 10 आणि 11. वचन 10 लिव्हिंग बायबलनुसार म्हणते, देवाने तुमच्यापैकी प्रत्येकाला काही विशेष क्षमता दिल्या आहेत. एकमेकांना मदत करण्यासाठी त्यांचा वापर करा आणि देवाचे अनेक प्रकारचे आशीर्वाद इतरांपर्यंत पोहोचवा. देव आणि मानवतेची सेवा करण्यासाठी तुमच्या देणग्या विश्वासाने आणि प्रामाणिकपणे वापरा. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराचे आभार मानतो आणि आज आपण इथेच थांबू. प्रेज द लॉर्ड.